रायगडवरून वरसगाव बकासूर बकासूर फॅन क्लब वरसगाव रायगड तिकडून आलो आम्ही. कोरेगावला पण आलेलो प्रेम घेऊन, पण आपला गुलाल राहिला नव्हता म्हणून दिली नाही मी. काय आता नाराज झालेलो म्हणून दिली नाही. आज बोलो मोह आला पुसेगावचा, बोलो तिथे आपण गुलालात राहणार. पण त्याच्या अगोदरच हिंद केसरी बकासूरला माझ्याकडून सप्रेम भेट, बकासूर फॅन्स क्लब वरसगाव यांच्याकडून तुम्हाला सप्रेम भेट. त्याच्या अगोदर तुमचा मान सन्मान. व्हिडिओ चालू कर. व्हिडिओ नक्की आवडेल. बघा बकासूर फॅन, तुमचं गाव कुठलं काय? वरसगाव रायगडवरून आलो. किती दिवस झालं म्हणजे बकासूर आणि बकासूर नातं आमचं रुस्तम हिंद केसरी चंद्रार दादाने ठेवलेलं थारचं मैदान, तिथं आमचं नातं झालं. पहिलं बैलगाडी शर्यतीत एवढा नाद नव्हता, तिथून बकासूरने नाद लावला. तो हिंद केसरी मैदानापासून पुसेगाव, कोरेगाव, सांगलीला गेलेलो, कासेगावला. परत आम्ही इथं होतो, आपला पुण्याला पण होतो चाकणला थारच्या मैदानाला. तिथे आपला सर्जा आणि बकासूर होता. असं आहे. मोहिल शेठ, तुमच्या आवडता फोटो आणलाय त्यांनी, काय सांगचाल फोटो? नाही, बकासूरवरती त्यांचं खूप प्रेम आहे नाही का, आणि बकासूर फॅन्स वरती कोण आम्हाला फोटो भेटला नाही, खूप आनंद वाटला. असे बकासूरचे खूप फॅन आहे की हो आवडला, 100% खूप आवडला. आणि सगळ्यांना त्याला काय ना काय गिफ्ट देत राहतात, आणि त्यांनी पण तसंच एक गिफ्ट केलं चांगलं, खूप आवडलं. हो 100%. काय काय सांगचाल आजच्या मैदानाविषयी? म्हणजे हे एकदम होम पिच आहे बकासूर. नाही, बकासूर म्हणजे कसं एक सगळ्यांचा आवडता बैल आहे आणि त्यांचा हक्काचा बैल आहे, त्यामुळे सगळे त्याच्यावरती खूप प्रेम करतात आणि त्याच्यावरती हक्काने येतात. पण कुठेतरी शेट इतकी गर्दी कंटिन्यू आता, म्हणजे कसं त्याला पण बसायला भेटलं पाहिजे. नाही, थोडं त्याला कुठेतरी फक्त विश्रांती भेटली पाहिजे, कारण का त्याला पळायचं असतं 3 फेरे आणि सकाळी तो प्रवास करून येतो, त्यामुळं थोडी त्याला विश्रांती भेटली तर तेवढाच तो तुमच्यासाठी धावतो जास्त, आणि तुम्हाला पण आनंद होतो, आम्हाला पण आनंद होतो. काय सांगताल मोहिल शेठ विषयी? मोहिल शेठ बद्दल काय सांगणार? मोहिल शेठ बद्दल काय सांगणार? मोहिल शेठ दिलदार मनाचा आहे. फक्त काय ना वाटतं की बाबा देत नाही इकडून, शेवटी त्यांचं पण हे असतं, काम असतं, शेवटी त्यांना पण बघावं लागतं सगळ्या गोष्टी, असं आहे. त्यामुळे दिलदार मनाचं व्यक्तिमत्व आहे मोहिल शेठ, आणि बकासूरचे मालक आपले मोहिल शेठ. आता तुम्ही जर बाहेर आला असता मागाशी तर 100% बैल उठला असता. हो, गाडीतून बाहेर बैलाने मला बघितलं की बैल लगेच उठतो, खाली बसत नाही मग जास्त वेळ, नाही तर मग त्याच्या बशी जाऊन बसावं लागतं. आमचे मित्र अजून वरसगावचे अमर मामलुसकर असतील, इव्हन दुसरे अजून किरण सराफ, अजून भरपूर जण आहेत असे बकासूर प्रेमी. हे यायला भेटले ना काही कारण असतं, पण त्यांची पण इच्छा होती. पण त्यांना व्हिडिओ कॉलवर त्यांनी आम्ही दाखवलं त्यांना किंवा पुसेगावला बकासूर आलेला आहे, आणि पैरा हा माहिती होतं वडकीपासून की, आणि नंतर वडकीनंतर त्यांनी ह्याच्यात गुपित ठेवलेलं की बाबा सर्जासोबत नाही, पण आम्हाला माहिती होतं सर्जाच असणार आहे, पण शेवटला समजलं नाही बाबा सर्जाच आहे. सर्जा बरोबर अनेक लोकांचं म्हणून होतं सर्जा बरोबर पायरा नाही, पण ती कुठेतरी लोकांना माहितच नव्हतं की इथं पाहिल्यानंतर कळलं म्हणजे आश्चर्य काय नाही, पायरा गुपित ठेवला होता एकदम गुपित. हो, या अडचणी येतात पायऱ्याला महत्वाची गोष्ट. परत हा अडचणी येतात थोड्या. तर मित्रांनो आता टाइम घेत नाही, कारण गर्दी या साईडला बघू शकता पूर्णपणे. दोघांचं